नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्तामधील तिसरा घटक क्रम ओळखणे यामधील स्वाध्याय 3.1 संपूर्ण प्रश्न स्पष्टीकरण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। मग इथे प्रश्न 1 काय सांगितले आपल्याला, संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा। मग इथे पहिला प्रश्न 23, 54, 85, 116 आणि ते प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। बघा, क्रम ओळखणे या घटकामध्ये काय महत्त्वाचं आहे ते आधी पाहूया। बघा, आता याच्यामधलं आपल्याला काहीतरी फरक किंवा काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याशिवाय आपल्याला इथली संख्या कळेल का नाही। मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय बघणं गरजेचं आहे। बघा, या क्रम ओळखायचं या घटकामध्ये एकतर संख्या क्रमवार मूळ संख्या आहेत का, जोडमूळ संख्या किंवा सहमूळ संख्या आहेत का ते तरी पाहायचं आहे, किंवा मालिकेतील शेजारच्या संख्यांमधले काय पाहायचं आहे, फरक पाहायचा आहे, वर्गसंख्या, घनसंख्या किंवा त्यांच्या जवळच्या संख्या आहेत का हा फरक पाहायचा आहे। चौथा घटक काय आहे की शेजारच्या संख्यांची बेरीज, गुणाकार, भागाकार म्हणजेच पुढील संख्या आहे का ते पाहायचं आहे। आणि पाचवा घटक काय, अपूर्णांकांच्या अंशांची तुलना करायची आहे, अशी तुलना छेदांचीही करायची आहे। आता बघा, संख्यांच्या पहिल्या अंकांमध्ये चढता उतरता क्रम आहे का ते पाहायचं आहे, दुसऱ्या तिसऱ्या अंकांमध्ये सुद्धा तेच करायचं आहे। संख्यांमधील अंकांची बेरीज करून त्यांची मालिका बनवून पाहावी। मग हे झालं क्रम ओळखणे या घटकाविषयी। आता आपण प्रत्येक प्रश्नाविषयी काय वेगवेगळं तर्क लावायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला ती संख्या मिळणार आहे। आता इथे बघा, 23 ते 54 मध्ये आपण जर फरक बघितला तर 23 ते 54 यामध्ये 31चा फरक आहे। बघा, 23 पासून आपण जर 54 पर्यंत काउंटिंग केलं तर इथे कितीचा फरक आहे, 31चा फरक आहे। 54 ते 85 मध्ये सुद्धा किती, 31चा फरक आहे। म्हणजे 54च्या पुढे आपण 31 बोटं काउंट केल्यावर 85 संख्या भेटेल। 85च्या पुढे 116 येईपर्यंत पण इथे किती, 31चा फरक। मग इथे 31, इथे 31 आणि इथे पण 31। मग इथे पण आपण काय करायचं आहे, 116 मध्ये 31 ॲड करायचे आहेत। मग बघा, 116 आणि 31 जर आपण यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येतं 147, पर्याय क्रमांक 3। दुसरा प्रश्न बघा, 31, 37, 41, 43 आणि इथे प्रश्नचिन्ह। आता या दोन संख्यांमध्ये कशाचा फरक आहे तर बघा, 31 ही काय आहे, मूळ संख्या आहे, 37 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे आणि 37 नंतर 41 ही सुद्धा मूळ संख्या आहेत। म्हणजे या सर्व संख्या काय आहेत, मूळ संख्या आहेत। म्हणजे या क्रमागत येणारे काय आहेत, मूळ संख्या। मग 43च्या नंतर कोणती मूळ संख्या आहे तर 47, पर्याय क्रमांक 4। इथे आपण काय फरक लक्षात ठेवला, क्रमागत येणाऱ्या मूळ संख्या, क्रमागत येणाऱ्या मूळ संख्यांचा फरक आहे, मूळ संख्या, म्हणून आपलं उत्तर आहे इथे पर्याय क्रमांक 4। पुढचा तिसरा प्रश्न बघा, 8, 15, 24, 35 आणि इथे प्रश्नचिन्ह। आता बघा, इथे जर आपण बारकाव्याने बघितलं तर 8 आणि 15 मध्ये असा आपल्याला कोणता फरक आहे। आता इथे बघा, इथे आपण जर इथे 3चा वर्ग केला, 3चा वर्ग आणि त्याच्यातून आपण 1 वजा केला, 3चा वर्ग आहे 9, 9 वजा 1 बरोबर किती, 8। बघा इथे 8 आहे। आता इथे क्रमागत संख्येचंच घेऊया आपण। बघा, 4चा वर्ग आणि त्याच्यातून आपण 1 वजा करूया, 4चा वर्ग 4 चौक 16 आणि 16तून 1 घालूया, किती आले इथे 15। 4च्या नंतर संख्या कोणती आहे, 5, 5चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग किती आहे 25, 25 वजा 1 बरोबर किती 24। 5च्या नंतर कोणती वर्ग संख्या घ्यायची, 6, 6चा वर्ग आणि वजा 1, 6चा वर्ग आहे 36, 36 वजा 1 बरोबर किती, उत्तर इथे 35। आता 6च्या नंतर संख्या कोणती आहे, 7, मग 7चा वर्ग वजा 1 करूया, 7 7 49, 7चा वर्ग आहे 49, मग 49 मधून 1 वजा केला तर किती येतं 48। मग 48 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये। पुढचा प्रश्न चौथा प्रश्न बघा, 121, 169, 225, 289। आता या संख्या बघता क्षणी आपण म्हणू की हे सगळ्या काय आहेत, वर्ग संख्या आहेत। मग आता 121 बघा, आपले वर्ग, घन ह्या संख्या पाठच पाहिजेत। मग आपल्याला माहिती आहे 11चा वर्ग आहे 121 बरोबर आहे आणि 169 हा कुणाचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे 169। बघा, 15चा वर्ग आहे 225 आणि 269 17चा वर्ग 269। आता बघा इथे 11
13, 15, 17. आता या सगळ्या काय आहेत तर विषम संख्या आहेत. मग 17च्या नंतरची विषम संख्या कोणती आहे 19. मग आपला 19चा वर्ग 5 आहे. 19चा वर्ग आहे 361. पर्याय क्रमांक 4. पाचवा प्रश्न बघा 5/7, 6/6, 7/5, 8/4 आणि इथे आहे प्रश्नचिन्ह. बघा जर इथे आपण निरीक्षण केलं बारकाव्याने बघितलं तर बघा इथे 5 नंतर 6 पुढची संख्या आहे, 6च्या नंतर 7 आणि 7च्या नंतर 8. म्हणजे इथे काय सांगितलंय अधिक 1 म्हणजे पुढची संख्या आहे. मग 8च्या नंतर कोणती संख्या येणार आहे इथे 9 येणार आहे. आता छेदाकडे जरा बघा इथे 7 आहे इथे 6 आहेत म्हणजे 7 पेक्षा 6 काय आहेत लहान आहेत. 6च्या म्हणजे 6च्या मागची संख्या 5 आणि 5च्या मागची संख्या 4 आणि 4च्या आधीची संख्या किती आहे 3 आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं की इथे वर अंश आहे तो 1 ने वाढत आहे आणि छेद आहे तो काय करतो 1 ने कमी होत आहे. म्हणून मग इथे काय 8 अधिक 1 9 आणि 4 वजा 1 बरोबर किती इथे 3. मग आपलं उत्तर किती आहे 9/3. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 6वा प्रश्न आहे 13, 19, 26 आणि 34. आता इथे आहे प्रश्नचिन्ह. आता ह्याच्यामध्ये कोणत्या संख्या आता याच्यामध्ये जर आपण फरक घेतला 13 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे तर इथे आहे 6चा फरक. 19 आणि 26 मध्ये 7चा फरक आहे अधिक 7. 26 पासून जर 34 पर्यंत आपण काउंटिंग केलं तर इथे 8चा फरक आहे म्हणजे 8 बोटांचा 26 पासून 8 बोटं मोजल्यावर 34 येतात. 6, 7, 8 क्रमागत संख्या आहेत म्हणून मग इथे आपण जर 9 केलं बघूया तर येते का. मग 34 मध्ये जर आपण 9 मिळवलं तर मग इथे किती येतं 43. मग 43 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 7वा प्रश्न 8, 27, 64 आणि 125. बघा या सगळ्या घन संख्या आहेत. 8 हा कुणाचा घन आहे तर बघा इथे 2चा घन आहे 8. आपल्याला घन म्हणजे माहिती आहे त्याच संख्येचा दिलेल्या संख्येचा 3 वेळा गुणाकार. मग बघा इथे 2 गुणिले 2 गुणिले 2 बघा 2 दुणे 4 4 दुणे 8 2चा घन 8. आता 27 हा कुणाचा घन आहे तर 3चा घन 27. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 3चा घन आणि हा 4चा घन 4 चौक 16 16 चौक 64 आणि 125 हा 5चा घन 5 5 25 आणि 25 5 125. आता इथे 6चा घन कारण हे क्रमांक बघा 2 3 4 5चा घन. आता मग इथे कोणती संख्या 6 6चा घन 6 6 36 आणि 36 सक 216 म्हणजे 6चा घन किती आहे 216. मग 216 बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेल्या संख्यांचा काय आहे ते घन आहे म्हणून आपण इथे काय 6चा घन 216 पर्याय क्रमांक 4. 8वा प्रश्न बघा 5, 7, 10, 15 आणि इथे प्रश्नचिन्ह. आपल्याला पर्यायामध्ये 4 संख्या दिल्या आहेत. बघा 8व्या प्रश्नामध्ये आपण इथे फरक मोजूया. 5 पासून 7 पर्यंत जर आपण काउंटिंग केलं तर इथे 2चा फरक आहे 5 अधिक 2 7. 7 पासून 10 पर्यंत इथे 3चा फरक आहे 7 आणि 3 10. 10 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे 5चा फरक आहे मग 10 अधिक 5 15. आता बघा इथे 2 3 5 या काय आहेत मूळ संख्या आहेत बरोबर. मग 5च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे 7 आहे. मग 15 अधिक 7 जर आपण केलं तर इथे किती येणार आहे संख्या 22 म्हणजे ते क्रमागत येणाऱ्या मूळ संख्यांचा फरक आहे म्हणून इथे 22 पर्याय क्रमांक 1. बघा आपल्याला वाटतात या संख्या बघितल्यावर की अवघड आहे पण असं काही नाही. एक क्रमागत येणाऱ्या मूळ संख्या जोडमूळ सहमूळ वर्गसंख्या घनसंख्या किंवा बेरीज वजाबाकीचा असाच काहीतरी फरक या संख्यांमध्ये असतो. 9वा प्रश्न बघा 9व्या प्रश्नात बघा 8 4 17 10 35 22 71 आणि इथे प्रश्नचिन्ह. बघा इथे आपण एकाडेक संख्यांचा फरक लावूया. बघा इथे 4 10 4 गुणिले 2 4 दुने 8 8 आणि अधिक 2 4 दुने 8 8 आणि 2 10. आता बघा इथे 22 आहे मग 10 गुणिले 2 अधिक 2 10 दुने 20 20 अधिक 2 22. आता बघा 22 गुणिले 2 44 44 अधिक 2 किती झाले 44 45 46. मग इथे संख्या किती येणार आहे 46. आपण आधी आता हा फरक योग्य आहे का हे बघण्यासाठी या संख्या राहिल्यात मग आपण याचं बघूया. बघा 8 आणि 17 मध्ये काय कॅल्क्युलेशन येऊ शकतं. बघा 8 दुने 16 आणि 16 अधिक 1 इथे बघा
या संख्येला 2 ने गुणले आणि 2 मिळवलेत, पण इथे काय केलं आहे 8 दुने 16 आणि 1, म्हणजे इथे काय केलं आहे या संख्येला 2 ने गुणले आणि 1च मिळवले. आता इथे बघा 17 आणि 35 मध्ये बघा 17 गुणिले 2 करूया. 17 दुने 34, 34 अधिक 1 35. बघा इथे 35 दुने बघा 35 गुणिले 2 70, 35 दुने 70, 70 अधिक 1 71. म्हणजे हा दिलेला फरक आहे योग्य. फक्त इथे काय इथे या संख्यांना 2 नेच गुणले, फक्त 1 मिळवलं आहे. या संख्यांना 2 ने गुणले आणि 2 ॲड केलेत, म्हणून आपलं इथे उत्तर आहे 46, पर्याय क्रमांक 2. 10वा प्रश्न बघा 11, 18, 25 आणि 32. आता याच्यामध्ये आपण जर फरक बघितला 11 पासून 18 पर्यंत कितीचा फरक आहे 7चा फरक आहे. 11 मध्ये 7 मिळवले की किती येतात 18. 18 पासून 25 पर्यंत काउंटिंग केलं तर इथे पण किती बोटांचा कितीचा फरक आहे 7चा फरक आहे. 25 पासून 32 पर्यंत इथे पण 7चा फरक, म्हणजे इथे पण 7, इथे पण 7, इथे पण 7. मग आपण इथे पण 7 घेऊया. मग 32च्या पुढे जर आपण 7 बोटं काउंटिंग केलं तर किती येतात 32 अधिक 7 39, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31. बघा या संख्या काय आहेत बघा या मूळ संख्या आहेत आणि या दोन मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक आहे 2चा फरक आहे. आणि आपल्याला माहिती आहे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना आपण काय म्हणतो जोडमूळ संख्या. म्हणजे ही पण जोडमूळ संख्या आहे आणि याच्यानंतरची जोडमूळ संख्या 11, 13 ही पण जोडमूळ संख्या आहे. याच्यानंतरची क्रमवार येणारी जोडमूळ संख्या कोणती आहे 17, 19. याच्यानंतरची क्रमवार जोडमूळ संख्या कोणती आहे 29, 31. मग या सगळ्या काय आहेत क्रमवार येणाऱ्या जोडमूळ संख्यांचा गट आहे, बरोबर आहे. मग 29, 31 नंतर येणारी जोडमूळ संख्या कोणती आहे तर 41, 43, पर्याय क्रमांक 4. म्हणून मग इथे प्रश्नचिन्हाच्या जागी आहे आपलं उत्तर 41, 43. पुढचा प्रश्न बघा 6, 7, 12, 14, 18, 21 आणि इथे प्रश्नचिन्ह. बघा इथे एकाधिक संख्यांचा फरक बघा 6 दुने 12, 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक इथे काय येणार आहे 24. आता इथे बघा 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21 आणि मी इथे काय दिलं आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी पाहिजे. मग आपण इथपर्यंतच बघायचं. आपलं उत्तर आहे इथे 24. बघा खूप सोपी गणित आहेत. 13वा प्रश्न बघा 13, 15, 19 आणि 27. आता याच्यामध्ये बघा हा प्रश्न इथे बघा इथे एकक स्थानी किती आहेत 3 आहेत आणि इथे दशक स्थानी किती आहे 1 आहे. मग आपण एकक स्थानी जी संख्या आहे ती इथे आपण ॲड करायची आहे. बघा एकक स्थानी जी संख्या आहे ती इथे आपण ॲड केली आणि दशक स्थानी या संख्येतली संख्या इथे काय करायची आहे मायनस करायची आहे. मग 13 मध्ये आपण 3 मिळवले तर किती येतात 16 आणि 16 मधून 1 वजा केला तर बरोबर किती येतात 15 येतात, बरोबर आहेत. आता इथे पण सेम तेच करायचं आहे. इथे एकक स्थानी किती आहेत 5 आहेत म्हणून इथे ॲड 5 म्हणजे 5 मिळवले आणि दशक स्थानी किती आहेत 1 आहेत म्हणून मग इथे 1 मिळूया. 15 अधिक 5 20, सॉरी इथे वजा हवे आता 20, 15 अधिक 5 20 आणि 20 मधून 1 वजा केला 19. आता 19 इथे किती आहेत 9 आहेत. मग याच्यामध्ये काय करायचं आहे इथे अधिक 9 करायचे कारण एकक स्थानी संख्या आहे ती मिळवायची आपल्याला. 19 मध्ये 9 मिळवायचे आणि या 19 मधल्या दशक स्थानी किती आहे 1 आहे म्हणून याच्यातूनच 1 वजा करायचे. म्हणजे बघा याच दिलेल्या संख्येतली एकक स्थानीची संख्या मिळवायची आणि दशक स्थानीची संख्या वजा करायची. मग 19 अधिक 9 28 आणि 28 मधून 1 वजा करायचं आहे. इथे किती येणार आहे 27. आता इथे किती आहेत हे 7 आहेत. मग इथे काय करायचे 27 मध्ये 7 आपल्याला मिळवायचे आहेत. 27 मध्ये इथली एकक स्थानची संख्या 7 मिळवली तर किती येतात 27 अधिक 7 किती 34 आणि 34 मधून इथली संख्या आपल्याला काय करायची वजा करायची. मग इथे किती आहे 2. मग 34 वजा 2 बरोबर किती बघा तरी इथे मी सांगते 27 अधिक 7 बरोबर किती 34. 34 मधून ही एकक दशक स्थानची संख्या वजा करायची म्हणजे वजा 2 बरोबर किती आलं इथे 32. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न 11, 12, 16, 52 इथे मध्ये प्रश्नचिन्ह आहे 92 आणि 96. आता बघा या संख्यांचा जर आपण विचार केला तर बघा इथे काय आहे 11 आणि इथे आहे 12 आणि 12 ते 16 म्हणजे इथे असं काही ॲक्युरेट फरक आपल्याला दिसत नाही आहे. मग अशा वेळी काय करायचं आहे आता ही आहे 11. मग बघा ही संख्या 11 अधिक इथे एकक स्थानी किती आहे 1 आहे. मग या 11 मध्ये आपण 1चा वर्ग ॲड करूया. 11 1चा वर्ग
एकच आहे, मग किती येणार इथे 11 अधिक 1चा वर्ग 1, 11 आणि 1 किती इथे आलं 12 आलं. आता बघा इथे ही संख्या आहे 12, बरोबर आहे. 12च्या एकक स्थानी कोणती संख्या आहे 2 आहे. बघा हा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगते, इथे एकक स्थानी किती आहे 1 आहे. 11 आहे तसा आणि इथे काय करायचं आहे, इथे एकक स्थानी 1 आहे म्हणून या 11 मध्ये आपण 1चा वर्ग ॲड करायचा आहे. मग 11 अधिक 1चा वर्ग, 1चा वर्ग किती आहे 1च आहे, मग 11 अधिक 1 बरोबर किती आलं इथे 12 आलं. बघा इथे आलं 12. आता 12 आणि एकक स्थानी किती आहे 2, मग या 2चा वर्ग या 12 मध्येच मिळवायचा आहे. 12 अधिक या 2चा वर्ग आहे 4, मग 12 अधिक 4 बरोबर पुढची संख्या 16. आता इथे किती आहेत हे 16 आहे तसंच लिहून घ्यायचं आहे आणि 16च्या एकक स्थानी कोणती संख्या आहे 6, या 6चा काय करायचं आहे वर्ग करायचा आहे. मग इथे बघा हे 16 आहेत तसे आणि 6चा वर्ग आहे 36, मग हे 6चा वर्ग 36, मग 16 अधिक या संख्येचा वर्ग 36, मग 16 अधिक 36 बरोबर किती 52. आता इथे बघा हे 52 आहेत तसे, इथे एकक स्थानी किती आहे 2 आहेत, मग त्या 52 मध्ये आपण 2चा वर्ग ॲड करायचा आहे. मग हे 52 अधिक 2चा वर्ग किती 4, मग 52 अधिक 4 बरोबर इथे किती येणार आहे 56. मग या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे 56. मग आपलं हे उत्तर आहे का बरोबर हे चेक करूया आपण. मग इथे बघा हे 56 आणि इथे काही एकक स्थानी किती आहे 6, म्हणजे या 56 मध्ये 6चा वर्ग ॲड करायचा आहे. मग हे 56 अधिक 6चा वर्ग आहे 36, मग बघा 56 अधिक 36 बरोबर किती 92. हे पण बरोबर आहे, म्हणजे इथे जी आलेली संख्या 56 आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. आता इथे बघा इथे उत्तर आलं 92. बघा इथे मी लिहिते 92 अधिक एकक स्थानी कोण आहे 2 आहे, 2चा वर्ग, मग 92 अधिक 2चा वर्ग किती आहे 4, मग 92 अधिक 4 बरोबर 96. म्हणजे आपण जो क्रम घेतलाय तो काय आहे योग्य आहे, म्हणून मी इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या योग्य आहे तर 56, पर्याय क्रमांक 2. 15वा प्रश्न बघा, 12/7, 10/7, 8/7 आणि 6/7. बघा इथे सगळीकडे छेद काय आहे समान आहे, म्हणजे इथे छेद समानच असणार आहे 7, बरोबर आहे. आता इथे वरच्या अंशांचा आपण जर विचार केला 12 आणि 10, 12पेक्षा 10 कितीने लहान आहेत -2चा फरक आहे, बरोबर आहे. म्हणजे 12तून 2 वजा केले की काय होतं 10. 10 ते 8 इथे पण 2चा फरक आहे. 8 ते 6 इथे पण 2चा फरक आहे. मग 6 मधून जर आपण 2 वजा केले तर इथे किती येतात 4. मग आपलं उत्तर काय येणार आहे 4/7. बघा 4/7 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय बुद्धिमत्तेतील क्रम ओळखणे यामधील स्वाध्याय 3.1 स्पष्टीकरणाचं सोडून घेतलेला आहे. यामधील उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.